नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहकार विषयाचा अभ्यास करत असताना इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पहिल्या प्रकरणामध्ये सहकारी संस्थेचे संघटन या प्रकरणातील बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत 10 मार्कासाठी विचारला जाणारा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, सचिवांची कार्य लिहा. सचिव हा सहकारी संस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. सचिवाची कार्य आपण जेव्हा लिहिणार आहोत तेव्हा सचिवाची कार्य स्पष्ट करत असताना पाठ्यपुस्तकामध्ये सचिव या शब्दासाठी चिटणीस असा एक दुसरा शब्द दिलेला आहे. त्यामुळे यदाकदाचित परीक्षेमध्ये चिटणीसाची कार्य लिहा अशा प्रकारचाही प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारला जाऊ शकतो. सचिव चिटणीस, इंग्रजीमध्ये त्याला सेक्रेटरी असं म्हणतात. जेव्हा या चिटणीस सचिव या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेणार आहोत तेव्हा व्यवसाय संघटनेचा कोणताही प्रकार असो, अगदी व्यक्तिगत व्यापारी संस्था असो, भागीदारी संस्था असो, कंपनी असो, या ठिकाणी सचिव महत्त्वाची भूमिका बजावतो. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज, कार्यालयीन कामकाज, प्रशासकीय कामकाज त्याला पार पाडावेच लागते. सहकारी संस्थेच्या कामाचे स्वरूप, त्या संस्थेचे आकारमान, त्या संस्थेचा प्रकार यावरून सचिवाचे पद ठरवले जाते. सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार त्याची नेमणूक करणे सक्तीचे असते. त्याची नेमणूक ही पूर्णवेळ किंवा अर्धवेळ सचिव तसेच मानद सचिव किंवा पगारी सचिव म्हणून सुद्धा केली जाते. मोठ्या सहकारी संस्थेमध्ये प्रशासकीय कामे करण्यासाठी सचिवाची नेमणूक हमखासपणे करण्यात येते. अशा सचिवाची सहकारी संस्थेच्या विकासामध्ये खूप मोठी आणि महत्त्वाची भूमिका असते. सचिव या शब्दाचा नेमका अर्थ आपण व्याख्येच्या माध्यमातून स्पष्ट करू शकतो. सहकारी संस्थेचा सचिव म्हणजे सहकारी कायद्यानुसार करावयाची कार्य, प्रशासकीय कार्य, कार्यालयीन कार्य तसेच संस्था पोटनियमानुसार करावयाच्या कार्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती म्हणजे सचिव होय. सचिवाच्या कार्याची परिपूर्ण व्याप्ती या व्याख्येमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आपल्याला दिसून येते. सचिवाची कार्य स्पष्ट करत असताना सचिव हा महत्त्वाचा पदाधिकारी आहे. त्यामुळे त्यांना पुढील प्रकारची कार्य पार पाडावी लागतात हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यापैकी पहिलं कार्य व्याख्येमध्ये स्पष्ट केलेलं आहे, प्रशासकीय कार्य. सहकारी संस्थेच्या सचिवास कार्यालयीन प्रशासन व कार्यालयातील दैनंदिन कामे पार पाडावी लागतात. यामध्ये आवकजावक पत्रव्यवहार सांभाळणे, रोख व बँकांचे व्यवहार करणे, संस्थेमध्ये जमा होणारी रक्कम, संस्थेचा होणारा खर्च याची नोंद ठेवणे इत्यादी कामे सचिवांना पार पाडावी लागतात. कार्यालयीन सर्व कामाचे नियोजन, त्यामध्ये सभासद, व्यवस्थापन समिती, पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम सचिवांना करावे लागते. अत्यावश्यक पत्रव्यवहार करणे, महत्त्वाच्या कागदपत्राचे एकत्रीकरण करून व्यवस्थित जपून ठेवणे, ही सर्व कागदपत्रे आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सचिवावर असते. कार्यालयातील सर्व कामावर नियंत्रण ठेवून कार्यालयाचे कामकाज सुरळीतपणे व सक्षमपणे होते आहे किंवा नाही याची दक्षतासुद्धा प्रशासकीय कार्याच्या अंतर्गत सचिवाला घ्यावी लागते. हे आपण सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. सचिव प्रशासकीय कामकाज पाहत असताना त्याच्या कामाची व्याप्ती खूप मोठी ठरते. सचिवाच्या कार्याचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्यायचा आहे, हिशेब ठेवणे व हिशेब तपासणे. सहकारी संस्थेचे हिशेब ठेवणे, संस्थेच्या आर्थिक व्यवहारासंबंधीची बिले, खर्चाच्या पावत्या, बँकेचे पासबुक इत्यादी कामावर नियंत्रण सचिवाचं असतं. जमा खर्चाची खाती नियमितपणे बनवणे, त्याचबरोबर सहकारी संस्थेचा राखीव निधी, गुंतवणूक, कर्ज, आगाऊ रक्कम या सर्व आर्थिक कागदपत्राची नोंद, संस्थेचे अंदाजपत्रक तयार करून व्यवस्थापन समितीपुढे चर्चेसाठी ठेवून त्यास मंजुरी घेणे, तसेच आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेचे हिशेब संस्थेनं नियुक्त केलेल्या अंतर्गत तपासनीसाकडून तपासून घेणे आणि नंतर सहकार खात्याच्या हिशेब तपासनिकाकडून हिशेब तपासून
ते काम पूर्ण करून घेण्याची सचिवाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे हा संपूर्ण हिशेब व तपासलेला हिशेब मान्यतेसाठी ठेवण्याचं कार्यसुद्धा सचिवालाच करावं लागतं, हेही आपण लक्षात घ्यायचं आहे. सचिवाचं क्रमांक 3चं अत्यंत महत्त्वाचं कार्य आपण लक्षात घ्यायचं आहे. सहकारी संस्थेच्या सचिवासाठी कायद्यातील तरतुदीची पूर्तता करणे. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सचिवाला आवश्यक ती वैधानिक पुस्तके संस्थेमध्ये ठेवावी लागतात. त्यामध्ये भाग नोंदवही, ठेव नोंदवही, सभासद नोंदवही ही सर्व पुस्तके हिशेब तपासणीच्या वेळी हिशेब तपासणीस उपलब्ध करून द्यावी लागतात. संस्थेचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याकडे नियमितपणे व ठराविक मुदतीमध्ये म्हणजेच 45 दिवसाच्या आत आर्थिक कागदपत्रे, विविध विवरणपत्रके, निवेदने, अहवाल इत्यादी पाठवण्याचे कार्य सचिवाला करावे लागते, हे आपण विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत हिशेब तपासून घेणं बंधनकारक असतं. ही कायदेशीर बाब सचिवाला पूर्ण करावी लागते. सहकारी संस्थेच्या सचिवाचं कार्य क्रमांक 4 आहे सभेसंबंधी कार्य. सहकारी संस्थेमध्ये व्यवस्थापन समितीच्या सभा, सभासदांच्या वार्षिक व विशेष सर्वसाधारण सभा अध्यक्षांच्या मान्यतेनं घेणं, सभेपूर्वी सभेची सूचना काढणं, कार्यक्रम पत्रिका तयार करणं, सभेसंबंधी लागणारी कागदपत्रे, दस्तऐवज तयार करणे, संबंधित व्यक्तींना योग्य त्या कालावधीमध्ये पाठवणे, सभा सुरू झाल्यानंतर सभेसाठी आवश्यक असणारी गणसंख्या सभेला आहे किंवा नाही हे पाहणे, सभेच्या अध्यक्षांना सभा चालू असताना मदत करणे, मतदानासंबंधीचे कामकाज पार पाडणे, सभेचे टिपण ठेवणे इत्यादी कार्य सभेसंदर्भात सचिवाला करावे लागतात. सभा संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत सभेचं इतिवृत्त, सभावृत्तांत लिहून त्यावर अध्यक्षांची सही घेण्याचं कार्यसुद्धा सचिवाला करावं लागतं, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सचिवाचं सभासंबंधी जेवढं महत्त्वाचं काम आहे तेवढंच महत्त्वाचं काम सभासदासंबंधीचं कार्य आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सभासद हे संस्थेचे मालक असतात. सहकारी संस्थेच्या सचिवास सभासदाच्या बाबतची अनेक कार्य करावी लागतात. त्यातलं अत्यंत महत्त्वाचं काम संस्थेबद्दलची परिपूर्ण माहिती सभासदानं जर मागितली तर त्यांना देणं, त्यांच्या पत्रांचं उत्तर देणं, सभासदत्वासाठी आलेल्या अर्जाचा स्वीकार करणं, भाग भांडवल हस्तांतराचे अर्ज आले असतील तर व्यवस्थापन समितीपुढे सादर करणं, ही कार्य सचिवाला करावी लागतात. सभासदाकडून सभासद शुल्क, देणगी स्वीकारणं, तसेच त्यांना सभेची सूचना, आर्थिक कागदपत्रकं, संचालकाचा अहवाल योग्य कालावधीत पाठवण्याचे कार्य सचिवांना पार पाडावे लागते. सहकारी संस्थेच्या सचिवाची सभासदाबाबतची ही कार्य अत्यंत महत्त्वाची असली तरीसुद्धा व्यवस्थापन समितीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची कार्य पाहावी लागतात, जी पुढील प्रमाणे तुम्हाला सांगता येतील. सहकारी संस्थेचे प्रतिनिधी मंडळ म्हणून व्यवस्थापन समिती संस्थेचे कामकाज पाहत असते. संस्थेची ध्येय धोरणं ठरवणं हे व्यवस्थापन समितीचे प्रमुख कार्य असते. व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे सचिवाचं काम आहे. सचिवास व्यवस्थापन समितीच्या सर्व सभांना उपस्थित राहावे लागते. त्या सभेत घेतलेले सर्व निर्णय संबंधित सभासदापर्यंत कळवण्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका सचिवाला पार पाडावी लागते. संस्थेने ठरवलेली उद्दिष्टे पार पाडण्यासाठी तो व्यवस्थापन समिती व अध्यक्षांना वेळोवेळी मदत करत असतो. सेवक वर्ग, व्यवस्थापन समिती यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करण्याचं काम सचिवाचं आहे. म्हणून व्यवस्थापन समितीचं अत्यंत महत्त्वाचं कार्य सचिवाच्या माध्यमातून पार पाडलं जातं, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेचा सचिव हा जेवढा चांगल्या पद्धतीनं काम करतो तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं सहकारी संस्थेची व सहकारी संस्थेमधील असणाऱ्या सभासदांचा
विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सहकारी संस्थेच्या सचिवाच्या माध्यमातून वरील सर्व प्रकारची कार्य पार पाडली जातात. या कार्याबद्दल आपणास काही शंका असतील तर तुम्ही जरूर प्रत्यक्ष संपर्क साधून विचारावीत ही तुम्हाला विनंती. धन्यवाद.